नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांचे लेक्चर सिरीज मधलं आज आपण दुसरं लेक्चर या ठिकाणी करत आहोत। मागच्या सेशन मध्ये आपण बंगालचा जो पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरेन हेस्टिंग्ज याबद्दलची डिटेल माहिती पाहिली। आज आपण बंगालचा दुसरा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस जेव्हा भारतामध्ये या ठिकाणी आला तर त्याचं कालखंड जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते आहे 1786 पासून ते 1793। या दरम्यानच्या काळामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनं भारतामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा या ठिकाणी भूमिका घेतली। जसं की जमीन सुधारणा धोरण, त्याचबरोबर न्याय व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा बदल त्याने या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिस जेव्हा भारतामध्ये येणार होता त्यावेळेची नेमकी प्राप्त परिस्थिती काय होती ती थोडीशी आपण या ठिकाणी इथं जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट या ठिकाणी बनला आणि त्या ऍक्टच्या द्वारे बंगाल प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था समाप्त या ठिकाणी झाली। ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली बंगालचं पूर्णपणे प्रशासन या ठिकाणी गेलं आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून वॉरेन हेस्टिंग्जची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली। या वॉरेन हेस्टिंग्जनं बंगालचे प्रशासन आपल्या ताब्यामध्ये घेत असताना कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्टाची देखील स्थापना केली आणि त्याचबरोबर इजारा महसूल व्यवस्था असू द्या किंवा न्याय व्यवस्थेमधले बदल असू द्या ते त्यांनी त्याच्या काळामध्ये या ठिकाणी केले। परंतु दुर्दैव असं या ठिकाणी झालं की वॉरेन हेस्टिंग्जच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची अर्थव्यवस्था ही डबघाईस आली आणि याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील झाला। नंदकुमार सारख्या एका प्रकरणामध्ये स्वतः या ठिकाणी गव्हर्नर जनरलला म्हणजेच वॉरेन हेस्टिंग्जला या ठिकाणी दोषी या ठिकाणी मांडण्यात आलं। परिणाम असा झाला की ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये या वॉरेन हेस्टिंग्जवर महाभियोग देखील या ठिकाणी चालवला। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कॉर्नवॉलिसला भारतामध्ये आमंत्रित केलं ब्रिटनच्या संसदेनं की भारतामध्ये या ठिकाणी यावं, बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल म्हणून त्यानं पदभार सांभाळावा आणि एकूणच ईस्ट इंडिया कंपनीची जी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था आहे तर ती या ठिकाणी सुरळीत चालावी आणि बंगालच्या प्रशासन व्यवस्थामध्ये त्यानं या ठिकाणी छान पद्धतीनं बदल या ठिकाणी करावे जेणेकरून ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व पुन्हा एकदा बंगाल आणि अन्य भारतीय भूभागावर या ठिकाणी राहील अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी कॉर्नवॉलिस पुढे या ठिकाणी मांडण्यात आली। लक्षात घ्या, 1782 साली या पद्धतीचं एक पत्र ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचबरोबर ब्रिटिश पार्लमेंटचं एक पत्र लॉर्ड कॉर्नवॉलिसला गेलं आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतामध्ये येऊन बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारावा याची विनंती या ठिकाणी करण्यात आली। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतामध्ये येण्यास तयार नव्हता। 1782 ला त्यांनी प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी कंपनीला पाठवलं की मी या ठिकाणी भारतामध्ये येणार नाही, तेव्हाच या ठिकाणी येईल जेव्हा गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ या दोन्ही पदांवर माझी या ठिकाणी नियुक्ती होईल। लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसला एकाच वेळेस बंगालचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल तर बनायचं होतं, परंतु त्याचबरोबर त्याला कमांडर इन चीफ हे लष्कर प्रमुखाचं पद देखील या ठिकाणी हवं होतं आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिससाठी खास करून लॉर्ड कॉर्नवॉलिससाठी 1786 चा या ठिकाणी कायदा या ठिकाणी निर्माण करण्यात आला। त्यालाच या ठिकाणी 1786 चा रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं। तर मुद्दा नीट लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतात आमंत्रित करण्यासाठी त्याची जी मागणी होती ती पूर्ण करण्याच्या इराद्यानं 1786 चा रेग्युलेटिंग ऍक्ट याच्या काळामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। आता काय नेमकं होतं 1786 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधली महत्वाचे मुद्दे, तो मुद्दा लक्षात घ्या की या कायद्याद्वारे एक महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आला। गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ या पदावर एकाच व्यक्तीला नियुक्त करण्यात आलं, म्हणजे जो गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे त्यालाच या ठिकाणी लष्कर प्रमुख देखील म्हणजेच कमांडर इन चीफ म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। अशा प्रकारे पाहायला असं भेटतं लॉर्ड कॉर्नवॉलिस ही ती पहिली व्यक्ती आहे की जी या ठिकाणी गव्हर्नर जनरल आणि त्याचबरोबर कमांडर इन चीफ या दोन्ही पदांवर विराजमान झालेली पहिली व्यक्ती म्हणून आपण या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसला या ठिकाणी संबोधतो। हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर लक्षात घ्या, सन 1793 चा चार्टर ऍक्ट जो आहे तर तो चार्टर ऍक्ट देखील लॉर्ड कॉर्नवॉलिसच्याच काळामध्ये मंजूर करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। 1793 च्या चार्टर ऍक्ट बद्दलची महत्वाची माहिती आपल्या बॅच मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। इथं फक्त तुम्हाला यातलं महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगेल
की 1793चा जो चार्टर ऍक्ट या ठिकाणी होता, त्या चार्टर ऍक्ट मध्ये असं महत्वाचं तत्व या ठिकाणी नमूद करण्यात आलं, ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जेवढे कोण कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा वेतन हा भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झालेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर 1793चा चार्टर ऍक्ट जो आहे त्या चार्टर ऍक्ट मध्ये भूमिका या ठिकाणी मांडली. काय भूमिका आहे? तर भूमिका या ठिकाणी आहे की आता या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी आणि कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांचे वेतन जे आहे तर त्यांचे वेतन हे या ठिकाणी भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. याच 1793च्या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून प्रशासन जे आहे हे प्रशासन आणि त्याचबरोबर या ठिकाणी सामान्य प्रशासन आणि महसूल प्रशासन जे आहे त्यांना विभक्त करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा 1793चा चार्टर ऍक्ट हा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये संमत करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तृतीय इंग्रज म्हैसूर युद्ध. लक्षात घ्या 1790 पासून ते 1792 पर्यंतच्या काळामध्ये तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झाल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. आपण मागच्या सेशनमध्ये या ठिकाणी जाणून घेतलं होतं की वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध या ठिकाणी झालं होतं 1780 ते 1784 या दरम्यान. 1782 म्हैसूरचा महत्वाचा शासक होता हैदर अली, त्याचं आरकाटमध्ये निधन झाल्यानंतर टिपू सुलतानच्या ताब्यात संपूर्ण म्हैसूर राज्य या ठिकाणी येतं आणि त्यानंतर टिपू सुलतान हा आपल्या प्रशासनामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये प्रशासकीय सुविधा या ठिकाणी निर्माण करताना एकंदरीत पाहायला भेटतात. आता लक्षात घ्या पहिल्या आणि दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धाचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की म्हैसूरच्या शासकांनी दक्षिणेकडे या ठिकाणी समतोल स्थापन केलेला होता. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांनी या ठिकाणी दक्षिणेकडचा निजाम आणि त्याचबरोबर दक्षिणेकडचे मराठा राज्य यांना एकत्र करण्यामध्ये किंवा यांची एक संयुक्त मोठ निर्माण करण्यामध्ये हैदर अली या ठिकाणी यशस्वी झाला होता. मात्र पाहायला असं भेटतं ती मोठ तोडण्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनी या ठिकाणी महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि 1790 जे युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर त्या युद्धामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसनं मराठ्यांना आणि त्याचबरोबर निजामाला आपल्या बाजूने या ठिकाणी घेतलं आणि म्हैसूर राज्याचा शासक जो आहे टिपू सुलतान त्याला एकाकी पाडलेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर म्हैसूर राज्यावर या ठिकाणी जे तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झालं तर त्या म्हैसूर राज्यावर या ठिकाणी महत्वाचं वर्चस्व स्थापन करण्यामध्ये इंग्रजांना या तिसऱ्या युद्धामध्ये यश मिळालं आणि त्याच्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसची मुत्सद्देगिरी ही खूप महत्वाची या ठिकाणी भूमिका बजावणारी राहिली. लक्षात घ्या 1792 ला एक महत्वाचा तह झाला ज्या तहाला आपण श्रीरंगपट्टणमचा तह या नावाने या ठिकाणी संबोधतो. लक्षात घ्या मित्रांनो श्रीरंगपट्टणमचा तह जो आहे या तहाच्या संदर्भामध्ये आयोगानं बऱ्याच वेळा UPSC ला पण आणि राज्यसेवेला पण प्रश्न विचारल्याचं दिसून येतं. 1792चा हा श्रीरंगपट्टणमचा तह टिपू सुलतान बरोबर करत असताना टिपू सुलतानला आपलं अर्ध राज्य हे ब्रिटिशांना या ठिकाणी द्यावं लागलेलं आहे आणि याच बरोबर युद्ध खंडणी 3,03,00,000 रुपये देखील त्याला ब्रिटिशांना द्यावी लागलेली आहे. आणि विशेष म्हणजे या युद्ध खंडणीची रक्कम जोपर्यंत इंग्रजांना मिळत नाही तोपर्यंत टिपू सुलतानची 2 मुलं ही इंग्रजांकडे आश्रित ओलीत म्हणून या ठिकाणी ठेवली गेलेली आहे असं देखील या ठिकाणी पाहायला भेटेल. तर 1792चा हा जो श्रीरंगपट्टणमचा तह जो होता हा म्हैसूर राज्यासाठी मानहानीकारक होता आणि इंग्रजांना एका विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणारा होता, एका शिखरापर्यंत पोहोचणारा हा या ठिकाणी कायदा तह या ठिकाणी होता. तर 1792चा श्रीरंगपट्टणमचा तह हा खास करून लॉर्ड कॉर्नवॉलिसचं यश या ठिकाणी मानलं जातं. टिपू सुलतान सारख्या अत्यंत शक्तिशाली शासकाला चारी मुंड्यात चित करण्याचं कार्य या तहाच्या माध्यमातून लॉर्ड कॉर्नवॉलिसने केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये देखील महत्वाचे बदल या ठिकाणी घडवून आणल्याचं दिसून येतं. कोड ऑफ कॉर्नवॉलिस म्हटलं जातं लक्षात घ्या किंवा त्याला मराठीमध्ये कॉर्नवॉलिस संहिता असं या ठिकाणी संबोधलं जातं. जर तुम्ही ग्रोवर बेल्लेकरांचं पुस्तक जर वाचलं स्पेक्ट्रम सारखं पुस्तक या ठिकाणी वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी कॉर्नवॉलिस संहिता काय नेमकी आहे ते या ठिकाणी समजून या ठिकाणी येईल. तर कॉर्नवॉलिस संहिता काय नेमकं होता तर लक्षात घ्या यामध्ये जो कलेक्टर होता त्या कलेक्टरला कर जमा करणं आणि न्यायदान करणं असे दोन्ही अधिकार जे आहे हे या ठिकाणी वॉरन हेस्टिंगने दिलेले होते.
मात्र झालं काय की हा जो कलेक्टर होता, हा जो जिल्हाधिकारी होता, हा टॅक्स वसूल करण्यापेक्षा न्याय क्षेत्रामध्ये अडकून पडला होता आणि न्यायदान करत असताना तो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील या ठिकाणी करत होता आणि परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनीकडे हवा तेवढा कर या ठिकाणी मिळत नव्हता किंवा येत नव्हता, हे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या लक्षात आलं आणि म्हणून लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं तर या कलेक्टरच्या ताब्यामध्ये असणारं न्यायिक प्रशासन काढून घेतलं आणि त्याच्यावर फक्त कराशी संबंधित या ठिकाणी जबाबदारी सोपवलेल्या आहेत असं एकंदर दिसतं. तर कोड ऑफ कॉर्नवॉलिस किंवा कॉर्नवॉलिस संहितामध्ये काय आपण पाहू शकतो तर सामान्य प्रशासन आणि त्याचबरोबर महसूल प्रशासन यांना या ठिकाणी विभक्त ठेवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि आता हा जो कलेक्टर आहे हा फक्त टॅक्सशी संबंधित कराशी संबंधितच निर्णय घेणार आहे, त्याला आता कसल्याही प्रकारचं न्याय व्यवस्थेमध्ये ज्युडिशियल सिस्टीम मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, ही भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसने घेतलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. लॉर्ड कॉर्नवॉलिस तसा पाहिला तर ब्रिटन मधल्या जमीनदारी व्यवस्थेतला एक महत्वाचा प्रतिनिधी होता किंवा ब्रिटन मधल्या अभिजन वर्गाचं तो प्रतिनिधित्व करत होता आणि त्यामुळं त्याच्याकडे या ठिकाणी तो स्वतःला आणि स्वतःच्या वंशाला सर्वश्रेष्ठ या ठिकाणी मानत होता. भारतीय लोक जे आहे हे भारतीय लोक हे या ठिकाणी मागासलेले आहेत, ते रानटी आहे असं त्याचं या ठिकाणी म्हणणं होतं आणि म्हणून मग या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं प्रशासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना काढून टाकलेलं आहे आणि संपूर्ण नोकरशाहीचं युरोपीकरण करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. तर नोकरशाहीमध्ये जे भारतीय लोक होते त्यांना काढून टाकलं आणि संपूर्णतः नोकरशाहीचं युरोपीकरण करणं म्हणजे नोकरशाहीमध्ये केवळ आणि केवळ युरोपियन लोकांनाच या ठिकाणी भरती करण्याचं कार्य हे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता पहा, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं असं करण्यामागचं कारण काय आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिसचं म्हणणं असं राहिलं की भारतातील नोकरशाही ही भ्रष्ट नोकरशाही आहे आणि त्यांच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील भ्रष्टाचार जे आहे ते भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफवलेला आहे आणि तो भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर भारतीय लोकांनाच प्रशासन व्यवस्थेतून दूर करा म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचार समाप्त होईल, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून त्यानं या ठिकाणी नोकरशाहीचं युरोपीकरण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा खूप महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्याच संदर्भामध्ये 1793च्या या ठिकाणी चार्टर ऍक्ट मध्ये आपल्याला नोकरशाहीचं युरोपीकरण या तत्वाचा आपल्याला स्वीकार केला गेलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. 1793लाच लॉर्ड कॉर्नवॉलिसनं जमीन महसूल व्यवस्थेमध्ये देखील बदल घडवून आणला आणि एक महत्वाची व्यवस्था त्यानं भारतामध्ये लागू केली जिला आपण कायमधारा महसूल सुधारणा या नावाने या ठिकाणी संबोधतो. आता लक्षात घ्या, या आधी वॉरेन हेस्टिंगनं इजारा महसूल व्यवस्था भारतामध्ये लागू केलेली होती. इजारा व्यवस्था काय होती तर इथे जमिनीचे ठेके दिले जात होते कलेक्टरच्या माध्यमातून आणि हे जमिनीचे ठेके देत असताना जो जास्त कर ईस्ट इंडिया कंपनीला आणून देईल त्याला जमिनीचे पट्टे दिले जात होते. परंतु झालं असं की जमिनीचे पट्टे वाटणारा कलेक्टर होता आणि ते घेणारे जे होते राजे महाराजे होते आणि म्हणून मग यामध्ये काय झालं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कलेक्टरने खूप सारा पैसा या संदर्भामध्ये कमवला आणि त्यामुळं या ठिकाणी भ्रष्टाचारामुळे ईस्ट इंडिया कंपनी आणि एकूणच ब्रिटनचं राज्य जे आहे त्याच्यावर या ठिकाणी शंका उपस्थित करायला सुरुवात झालेली होती आणि म्हणून मग ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राज्यावर जो काही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला आहे तो पुसून काढण्यासाठी या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं एक व्यवस्था या ठिकाणी आणली जिला आपण या ठिकाणी कायमधारा महसूल व्यवस्था या ठिकाणी म्हणतो. तर कायमधारा महसूल व्यवस्थामध्ये पाहायला असं भेटतं की जो जमिनीचा मालक जो आहे तो या ठिकाणी जमीनदाराला बनवलं गेलं आणि त्याला या ठिकाणी सांगितलं गेलं की तू ईस्ट इंडिया कंपनीला नियमित स्वरूपामध्ये टॅक्स या ठिकाणी आणून दे, शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल कर आणि हा टॅक्स जो आहे हा ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये आणून देण्याची जबाबदारी ही या ठिकाणी या जमिनीच्या मालकाची म्हणजेच या ठिकाणी त्या जमीनदाराची, राजे महाराजांची किंवा त्या भागातल्या तालुकदारांची आहे अशी भूमिका या ठिकाणी घेतली. कायमधारा या नावावरूनच तुम्हाला या ठिकाणी इथं पाहायला भेटतो. हा जो टॅक्स होता हा कसा होता तर फिक्स स्वरूपातील होता हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता फिक्स स्वरूपातील टॅक्स का बरं आवश्यक होतं तर लक्षात घ्या, त्या काळामध्ये पाहायला असं भेटतं 1780च्या दशकामध्ये दुष्काळ या ठिकाणी पडला होता आणि दुष्काळ पडल्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीला हवा तेवढा या ठिकाणी नफा टॅक्स मधून या ठिकाणी मिळाला नाही, लोकांनी टॅक्स या ठिकाणी भरला नाही. परिणामी ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक व्यवस्था ही डबघाईस आली आणि म्हणून कॉर्नवॉलिसनं भूमिका घेतली की आपल्याला अशा प्रकारची व्यवस्था आणायची आहे की ज्या व्यवस्थेतून कंपनीला म्हणजे ब्रिटिशांना
नियमित स्वरूपामध्ये फिक्स टॅक्स या ठिकाणी मिळेल। तिथं दुष्काळ असो अथवा नसो, आम्हाला कंपनीच्या तिजोरीमध्ये टॅक्स हवाच आहे आणि तो टॅक्स वसूल करण्याची जबाबदारी यानं या ठिकाणी भारतीय राजवाडे, जमीनदार आणि तालुकदारांवर ठेवलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर या प्रकारे फिक्स स्वरूपातील टॅक्स त्यानं या ठिकाणी लागू केल्याचं दिसतं आणि म्हणून तिला कायमधारा व्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं। कायमधारा व्यवस्थेचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की लक्षात घ्या, या व्यवस्थेअंतर्गत सूर्यास्त पद्धत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। जो फिक्स स्वरूपात केलेला जो टॅक्स आहे, निश्चित केलेला जो टॅक्स आहे, हा सूर्य मावळण्याच्या आतमध्ये, त्या तारखेच्या आत, सूर्य मावळण्याच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी कंपनीमध्ये भरायचा आहे आणि म्हणून मग या पद्धतीला किंवा या पद्धती अंतर्गत सूर्यास्त पद्धत देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। लक्षात घ्या, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं या संदर्भात एक आणखी एक महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली। ती म्हणजे काय, जो जमीनदार होता त्या जमीनदाराच्या मदतीसाठी, टॅक्स वसूल करण्यासाठी त्यानं या ठिकाणी दरोगा नावाचं एक महत्वाचं पद या ठिकाणी आणल्याचं दिसून येतं। दरोगा म्हणजे आजचा काय आहे, आजचा PSI आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे या ठिकाणी दरोगा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। दरोगा काय काम करायचा, तर दरोगावर जोर तलबची जबाबदारी या ठिकाणी सोपवण्यात आली। जोर तलब म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जर का एखाद्या शेतकऱ्याने टॅक्स या ठिकाणी देण्यास जमीनदाराला नकार दिला तर त्या शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती करून त्याच्याकडनं टॅक्स वसूल करण्याची जबाबदारी ही या ठिकाणी दरोगाची होती, त्या PSI ची होती असं एकंदरीत दिसून येतं। तर या प्रकारचं कार्य हे कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर कॉर्नवॉलिस बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांतात ही या ठिकाणी ही कायमधारा महसूल व्यवस्था लागू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। साहजिकच या व्यवस्थेमध्ये व्यापारवादाची तत्व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होती आणि कंपनीचा उद्देश केवळ व्यापार करणंच या ठिकाणी आहे, कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचं नाही असं यातून या ठिकाणी दिसून येत होतं असं आपल्याला पाहायला भेटेल। तर ही व्यवस्था जी आहे ही कॉर्नवॉलिसनं आणल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। याच नंतर आणखीन काही महत्वाचे मुद्दे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। लक्षात घ्या, आपण मागे या ठिकाणी पाहिलं मदरसा कॉलेजची स्थापना। लक्षात घ्या, 1781 ला मदरसा कॉलेज कलकत्तामध्ये वॉरन हेस्टिंगने स्थापन केलेलं होतं। मदरसा कॉलेजचा उद्देश काय होता, तर जे पण काही उर्दू आणि फारसी भाषेतले जे काही ग्रंथ होते तर त्या ग्रंथांचं, त्या कायद्यावर आधारित असणाऱ्या ग्रंथांचं या ठिकाणी इंग्रजी भाषांतर करणं हा उद्देश होता। याच उद्देशाप्रती 1792च्या दरम्यान बनारस या ठिकाणी बनारसचा गव्हर्नर होता, नाव त्याचं होतं जोनाथन डंकन। याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवा। तर जोनाथन डंकन जो आहे हा बनारसचा या ठिकाणी गव्हर्नर होता, त्याने 1792 ला संस्कृत कॉलेजची स्थापना केल्याचं एकंदर दिसतं आणि या संस्कृत कॉलेजची स्थापना होत असताना लॉर्ड कॉर्नवॉलिसचं मोठं सहकार्य या जोनाथन डंकनला मिळालेलं आहे असं आपल्याला पाहायला भेटतं। संस्कृत कॉलेजचा मुख्य उद्देश काय, या कॉलेजचा मुख्य उद्देश तोच होता जो मदरसा कॉलेजचा होता। म्हणजे संस्कृत कॉलेजचा मुख्य उद्देश असा होता की जे काही भारतामध्ये संस्कृत धर्मग्रंथ आहे, कायद्यावर आधारित जी पुस्तकं आहेत त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं हा या कॉलेजचा मुख्य उद्देश राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लॉर्ड कॉर्नवॉलिसचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यानं जमिनीमध्ये ज्या पद्धतीच्या सुधारणा केल्या त्याच पद्धतीनं त्यानं न्याय व्यवस्थेमध्ये देखील महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं न्याय व्यवस्थेमध्ये देखील या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं युरोपियन न्यायाधीशांची भरती केली आणि भारतीय लोकांना त्यानं या ठिकाणी काढून टाकलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। जे युरोपियन न्यायाधीश आहे त्याच युरोपियन न्यायाधीशांची नियुक्ती इथे या ठिकाणी न्याय व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो, या प्रकारे युरोपियन न्यायाधीशांच्या मदतीला मात्र त्यानं 2 भारतीय प्रतिनिधींची नियुक्ती केली। एकाला म्हटलं गेलं मुन्सिफ, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। एकाला म्हटलं गेलं मुन्सिफ आणि दुसरा आहे तो म्हणजे आमीन। तर मुन्सिफ आणि आमीन असे 2 प्रतिनिधी जे आहे, असे 2 प्रतिनिधींची नियुक्ती या संदर्भामध्ये करण्यात आली। हे 2 भारतीय प्रतिनिधी हे युरोपियन न्यायाधीशांना न्यायविषयक सल्ला देण्याचं काम करत आहेत, फक्त त्यांना सल्ला द्यायचा आहे, न्यायदान करायचं नाहीये। तर मुन्सिफ आणि आमीन ही 2 पदं भारतीय व्यक्तींची आहे आणि त्या लोकांना युरोपियन न्यायाधीशांना केवळ न्यायविषयक सल्ला देण्याची जबाबदारी या ठिकाणी होती। हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या। न्याय व्यवस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे हे जेव्हा लॉर्ड कॉर्नवॉलिसला या ठिकाणी लक्षात आलं तेव्हा त्यानं या ठिकाणी स्वतंत्र जिल्हा न्यायालयांची समाप्ती केली।
आपल्याला माहिती असेल की हे स्वतंत्र जिल्हा न्यायालय जे आहे, हे स्वतंत्र जिल्हा न्यायालय कोणाच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते? तर स्वतंत्र जिल्हा न्यायालय वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या, हे जिल्हा न्यायालय समाप्त करून या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं फिरती न्यायालय जे आहे ते फिरती न्यायालय, जिला आपण सर्किट कोर्ट या ठिकाणी म्हणू शकतो, तर ते सर्किट कोर्ट किंवा फिरती न्यायालय स्थापन केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. ढाका, पटना, मुर्शिदाबाद आणि कलकत्ता, ढाका, पटना, मुर्शिदाबाद आणि कलकत्ता या 4 ठिकाणी ही फिरती न्यायालय या ठिकाणी होती. ही न्यायालय गावागावांमध्ये जात होते, जिल्ह्यांच्या पातळीवर जात होते आणि तिथं न्यायदानाचं काम करत होते. तर ढाका, पटना, मुर्शिदाबाद आणि कलकत्ता या भागामध्ये ही फिरती न्यायालय आपल्याला स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर जिल्हा न्यायालय समाप्त करून फिरती न्यायालय आणणारा हा लॉर्ड कॉर्नवॉलिस आपल्याला या ठिकाणी दिसतो. न्याय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं श्रेय हे लॉर्ड कॉर्नवॉलिसला या ठिकाणी जातं. हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. न्याय व्यवस्थेमध्ये रक्तमूल्य सिद्धांत जो होता, त्या रक्तमूल्य सिद्धांताची समाप्ती या ठिकाणी यानं करण्यात केलेली आहे असं दिसून येतं. आता रक्तमूल्य सिद्धांत काय प्रकरण आहे? आता बघा, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत, इंग्रज भारतामध्ये येण्याच्या काळापर्यंत जर आपण भारताचा इतिहासाचा बारीक अभ्यास या ठिकाणी केला तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की भारतीय, मग तो हिंदू किंवा या ठिकाणी मुस्लिम कायदा असू द्या, त्यामध्ये रक्तमूल्य सिद्धांत मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे खून के बदला खून या प्रकारचा न्याय या ठिकाणी चालत होता. एखाद्या व्यक्तीची हत्या झाली तर त्या दुसऱ्या व्यक्तीची हत्या या ठिकाणी करायची, अशा प्रकारचा नियम या ठिकाणी होता. जसं की आपण पाहू शकतो की हत्तीच्या पायाखाली तोडवणं, त्याचबरोबर या ठिकाणी तलवारीनं मुंडकं छाटणं, अशा प्रकारच्या क्रूर शिक्षा भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये या ठिकाणी होत्या. तर त्या क्रूर शिक्षा समाप्त करण्याचं कार्य या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केलं. रक्तमूल्य सिद्धांताची समाप्ती कॉर्नवॉलिसनं त्याच्या काळामध्ये केल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर पाहायला असं भेटतं, अंगभेद नीतीची पण समाप्ती यानं न्याय व्यवस्थेतनं केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटेल. अंगभेद नीती काय आहे? जसं की आपण पाहू शकतो, मनुस्मृती आहे, दायबाग आहे, मिताक्षर आहे, हे हिंदू कायदे आहेत, लक्षात घ्या. तर या कायद्यांमध्ये असं म्हटलं गेलं, एखाद्या शूद्रानं जर संस्कृतचं उच्चारण या ठिकाणी केलं तर त्याची जिव्हा या ठिकाणी छाटली जावी. एखाद्या शूद्रानं जर का ब्राह्मणाकडे वरच्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे या ठिकाणी फोडावे आणि एखाद्या शूद्राच्या काडी जर संस्कृतचे शब्द पडले तर त्याच्या कानामध्ये तप्त शिशे या ठिकाणी टाकले जावेत, शिशाचा रस या ठिकाणी टाकला जावा. याचबरोबर भारतातील अनेक प्राचीन काळातील किंवा या ठिकाणी मध्ययुगीन काळातील शासकांकडे अशा प्रकारच्या शिक्षा होत्या की जर समजा कोणी चोरी केली तर त्याचे हात या ठिकाणी तोडले जावे. म्हणजे शरीराचे जे विविध अंग आहेत तर ते विविध अंग या ठिकाणी तोडण्याच्या शिक्षा हे या ठिकाणी दिल्या जात होत्या, हे या ठिकाणी लक्षात घ्या. हा सगळा जो प्रकार आहे हा अमानवीय आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या शिक्षा आहेत त्या समाप्त करा. अंगभेद नीती समाप्त करून हवं तर तुम्ही कठोर कारावासाची शिक्षा द्या, या प्रकारची भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसनं घेतल्याचं या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, कॉर्नवॉलिस जरी भारतीयांना मागास रानटी या ठिकाणी समजत असला तरी देखील त्याने भारताच्या न्याय व्यवस्थेत ज्या काही सुधारणा केल्या होत्या त्या सुधारणा आजही आपण या ठिकाणी आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये पाळल्या जातात. म्हणजे आपण या ठिकाणी अंगभेद जे आहे तर ते तर समाप्तच केलेलं आहे, रक्तमूल्य सिद्धांत पण आपण समाप्त केलेला आहे. आपल्याकडे कठोर कारावासाची शिक्षा असेल, परंतु आपल्याकडे या ठिकाणी अशा प्रकारे कोणाचे डोळे फोडणं, कान तोडणं या शिक्षा बिलकुलच या ठिकाणी नाहीये. अमानवीय शिक्षा आपल्या संविधानामध्ये, आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कुठंच नाहीये. हे सुरुवात कुठून झाली तर या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा मुद्दा, न्याय व्यवस्थेमध्ये न्यायालयीन शुल्क आणण्याचं श्रेय हे लॉर्ड कॉर्नवॉलिसकडे या ठिकाणी जातं. कोर्ट फीज जी आहे ही कोर्ट फीज या ठिकाणी त्यानं भारतामध्ये लागू केलेली आहे असं पाहायला भेटेल. लक्षात घ्या, न्यायालयाचे निकाल हे लिखित स्वरूपामध्ये ठेवण्याची परंपरा ही वॉरेन हेस्टिंगने सुरू केली. तर न्यायालयामध्ये न्याय मागत असताना तो मोफतपणे दिला जाणार नाही, त्यासाठी न्यायालयीन शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे. या प्रकारची भूमिका लॉर्ड कॉर्नवॉलिसनंच आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आता बघा, या प्रकारे कोर्ट फीज जर आपण पाहिलं किंवा न्यायालयीन शुल्क जर आपण पाहिलं, त्याचे दुतर्फा या ठिकाणी फायदे आणि तोटे देखील या ठिकाणी आहे. फायदा असा आहे की न्यायालयीन शुल्क लागू केल्यामुळं दिसून असं येतं, कंपनीकडे महसूल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला, परंतु या ठिकाणी जे काही महत्वाच्या अतिगंभीर जे काही समस्या आहेत त्याच समस्या कोर्टापुढे या ठिकाणी आल्याचं पाहायला भेटतं. याची दुसरी बाजू जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर पाहायला भेटतं
की न्याय व्यवस्थेमध्ये देखील न्यायालयीन शुल्क लागू केल्यामुळं कंपनीनं इथं पण व्यापारवादाचं तत्व या ठिकाणी लागू केलेलं आहे। आणि दुसरं महत्वाचं काय की न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि त्याचबरोबर विलंब देखील यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतो। याबरोबर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी कोर्टामध्ये जायचं की नाही हा सवाल या ठिकाणी इथं उपस्थित होतो। आणि म्हणून मग या प्रकारे न्यायालयीन शुल्क या कार्यकर्त्यानं या गव्हर्नर जनरलनं या ठिकाणी लागू केलेलं आहे असं आपल्याला पाहायला भेटतं। तर आज पण आपण पाहू शकतो न्याय मागत असताना तुम्हाला कोर्ट फीज या ठिकाणी भरावीच लागती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। कोर्ट फीज भरल्याशिवाय न्याय जो आहे तुम्हाला मिळत नाही आणि तेवढं न्यायाचं महत्व देखील तुम्हाला या ठिकाणी राहत नाही। तर हे पण महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या। याबरोबर न्याय व्यवस्थेतला अत्यंत महत्वाचा निर्णय हा लॉर्ड कॉर्नवॉलिसने घेतला। तो काय होता लक्षात घ्या की जर का एखादा गुन्हा घडला आणि तो गुन्हा जर का एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी पाहिला तर त्या व्यक्तीची जात, धर्म आणि वंश तो कुठल्या भूमीतला आहे यावर या ठिकाणी कसल्याही प्रकारची शंका उपस्थित आज या ठिकाणी केली जात नाही। तर मात्र यापूर्वी काय होतं, कॉर्नवॉलिसच्या आधी काय होतं, जर का तुम्हाला न्यायदान करायचं असेल किंवा तुम्ही एखादा गुन्हा जर झाला, एखाद्या उच्च वर्णीयांनी जर का एखादा गुन्हा केला आणि जर कनिष्ठ वर्णीयाच्या व्यक्तीनं तर तो जर गुन्हा या ठिकाणी पाहिला तर त्या व्यक्तीची साक्ष तिथे या ठिकाणी गृहीत धरली जात नव्हती। उदाहरणार्थ जर एखाद्या हिंदूने गुन्हा केला आणि मुस्लिमानं पाहिला तर त्या मुस्लिम व्यक्तीची साक्ष गृहीत धरली जात नव्हती। ब्राह्मणानं गुन्हा केला आणि शूद्रानं पाहिला तर त्या शूद्र व्यक्तीची साक्ष गृहीत धरली जात नव्हती। या प्रकारचं धर्म, वंश, जात हे न्याय व्यवस्थेतनं रद्द करण्याचं कार्य याने केलं आणि यानं भूमिका मांडली की व्यक्ती कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा या ठिकाणी असू द्या, तो जर साक्षीदार असेल तर त्याची साक्ष ही न्यायालयामध्ये गृहीत धरली जाणार आहे। या प्रकारचा क्रांतिकारी निर्णय जो आहे हा या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसने घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लॉर्ड कॉर्नवॉलिसची कारकीर्द अत्यंत यशस्वी कारकीर्द या ठिकाणी मानली जाते कंपनीच्या बाजूनं, कारण कंपनीची आर्थिक व्यवस्था देखील याने या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी बसवलेली आहे। याचबरोबर जो काही अतिरिक्त कंपनीचा खर्च होत होता त्या खर्चाला त्यांनी कात्री या ठिकाणी मारलेली आहे। आणि टिपू सुलतान सारखा महत्वाचा शासक त्याला या ठिकाणी पराभूत केलेला आहे तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये। आणि विशेष म्हणजे टिपूला एकाकी पाडलेला आहे। मराठा आणि त्याचबरोबर हैदराबादचा निजाम यांना आपल्या बाजूला ओढवून टिपू सुलतानचा पराभव या ठिकाणी करून श्रीरंगपट्टणमच्या तहाद्वारे टिपूचं अर्ध राज्य ब्रिटिशांनी गिळंकृत केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता त्याच्या काळामध्ये या प्रकारचे महत्वाचे निर्णय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। मित्रांनो लक्षात घ्या 2024 आता राज्यसेवा परीक्षेचं नोटिफिकेशन येईल। लक्षात घ्या हे नोटिफिकेशन येण्याच्या आधीच आपण या ठिकाणी राज्यसेवेच्या परीक्षेला प्रिपेअर या ठिकाणी असलं पाहिजे, कारण 2025चा जो पॅटर्न आहे हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्यामुळे जुन्या पद्धतीनं म्हणजे एमसीक्यूज टाईपच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचा हा शेवट आहे 2024चा। आणि म्हणून मग मित्रांनो लक्षात घ्या आतापासूनच आता सरळ सेवेच्या सर्व परीक्षा संपल्यात, आतापासूनच आता त्यातनं बाहेर या आणि आतापासूनच तुम्ही या ठिकाणी राज्यसेवेच्या तयारीला या ठिकाणी लागा। त्यासाठी इतिहास या विषयाची एक अत्यंत महत्वाची बेसिक टू ऍडव्हान्स अशा प्रकारची बॅच आहे तर ती आपण आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी लॉन्च केली आहे। लाईव्ह लेक्चर त्याचे या ठिकाणी होतात, दररोज 4 वाजता याचे लेक्चर्स या ठिकाणी होतात। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच या ठिकाणी आहे। या बॅच मध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत असे सर्वच हिस्ट्रीचे कंटेंट तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात घ्या या बॅच मध्ये ही बॅच तशी पाहिली तर 5000 रुपयाची आहे, मात्र या बॅच मध्ये तुम्हाला 40% पेक्षा जास्त डिस्काउंट इथं फिक्स स्वरूपामध्ये दिलेला आहे। ही बॅच आता 2850 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांसाठी खुली झालेली आहे। तर जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहेत, राज्यसेवा ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी या ठिकाणी बेसिक टू ॲडव्हान्स या नावाची बॅच ही जरूर या ठिकाणी जॉईन करा। आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरनं तुम्ही या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन देखील या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करू शकता आणि हवी ती बॅच या ठिकाणी घेऊ शकता। याचबरोबर 13 नोव्हेंबर पासून एक महत्वाची बॅच आपण घेऊन येत आहे
ती म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल. लक्षात घ्या, यामध्ये पेपर 1 पेपर 2 आपण घेणार आहोत मराठी माध्यमसाठी. ही बॅच राज्यसेवा 2025 आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आहे. संपूर्ण मराठीमध्ये ही बॅच या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक लेक्चरचे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह सेशन असतील आणि त्यानंतर ते रेकॉर्डेड स्वरूपात देखील मिळतील व याचबरोबर तुम्हाला प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर त्याच्या नोट्स देखील या ठिकाणी मिळतील आणि उत्तर लेखनाचा सराव देखील आपण या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. तर जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 चा टार्गेट ठेवून आतापासून अभ्यासाला लागलेले आहेत आणि त्यांना हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचं आहे, त्यांनी जरूर 13 नोव्हेंबर पासून असणार ही बॅच जॉईन या ठिकाणी करा. 25,000 रुपये फी आहे या बॅचची. मात्र 13 नोव्हेंबर पर्यंत जे पण विद्यार्थी ऍडमिशन या ठिकाणी घेतील अशा विद्यार्थी मित्रांना 40% डिस्काउंट आपण दिलेला आहे आणि या पद्धतीने आपण पाहू शकतो की 15,000 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 15 महिने या बॅचची व्हॅलिडिटी या ठिकाणी आहे आणि याचे जे व्ह्यूज आम्ही पाहू शकतो तर ते अनलिमिटेड या ठिकाणी आहे. म्हणजे एक लेक्चर कितीही वेळा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लक्षात घ्या, PDF नोट्स लेखन सराव यामध्ये करून घेतला जाईल आणि रोज सकाळी 11 वाजता लाईव्ह सेशन या ठिकाणी इथे असणार आहे. जर लाईव्ह पाहता नाही आलं तर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात देखील या ठिकाणी पाहू शकता. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक जरूर तुम्ही या ठिकाणी त्या लिंकवर जरूर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये खूप साऱ्या बॅचेस आहेत, कंबाईनच्या बॅचेस आहेत, समाज सुधारकांच्या आहे, PYQच्या बॅच आहे. तर त्या बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या प्रकारचं आज दुसरं सेशन आपण या ठिकाणी घेतलं. लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दलची माहिती घेतली. यानंतरचे जे गव्हर्नर जनरल आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचे असेल तर तुम्ही ही लेक्चर सिरीज या ठिकाणी फॉलो करा. आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी सांगा आणि हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे जे आपला YouTube चॅनल आहे तो जरूर सबस्क्राईब या ठिकाणी करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.